तर एकूणच आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी जोरदार आरोप केलेले आहेत। अदानी आणि भाजप यांना देखील उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय। काय म्हणाले ते इशारा देताना पाहूया। आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून यांनी पाडलं। ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला। पण बिल्डर धार्जिणे तुम्ही आहात। आज मला जी भीती वाटते ही हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही, हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे। कारण या सवलती ज्या आहेत, मुद्रांक शुल्क माफ, हे माफ ते माफ, याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे, मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे। मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की, नाही होणार, अजिबात नाही। देवेंद्र आणि कंपनी म्हणते म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी, हो काय, हो ना, कुठे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत, भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडतायत। काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत। मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं। ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ठेवलेलं आहे। बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिकेत का? अदानीचं आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला। आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे, घर तर पाहिजेच, पण पोळीवाड्याचं काय करणार, कुंभारवाड्याचं काय करणार, ज्यांचे ज्यांचे उद्योग त्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार? माहीम नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे। म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये, सगळं काही त्यांना घशात घालून टाकायचं। पण एवढे सोपं नाहीये, अजिबात नाहीये। आज या लढ्याची सांगता नाहीये, या लढ्याची सुरुवात झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा।